प्रकरण झालं होतं. कुठलं? की ज्याची पार्श्वभूमी युरोपियन सत्तांच्या आगमनापूर्वीची पार्श्वभूमी, हे पहिलं प्रकरण. त्यातल्या दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करतोय, युरोपियन सत्तांचं भारतात झालेलं आगमन. एक एक युरोपियन सत्ता आपण अभ्यासणार आहोत. इथं तुम्हाला दिसतंय पोर्तुगीज ही सत्ता, त्याचा आपण विचार करूयात. पोर्तुगीज सत्तेचा कशा प्रकारे ते भारतामध्ये आले. हां, पोर्तुगीज सत्तेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कशा कशाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल? कोणत्या प्रकारे पोर्तुगीजांचं भारतामध्ये आगमन झालं, भारतामध्ये येण्याचं कारण काय होतं, त्याच्यामध्ये महत्त्वाचे पोर्तुगीज गव्हर्नर कोणकोणते होते, पोर्तुगीजांचा भारतीयांशी कोणत्या प्रकारे संघर्ष झाला, भारतामध्ये पोर्तुगीजांनी कोणत्या प्रकारचं योगदान दिलं, आणि सगळ्यात शेवटी पोर्तुगीजांचे पतन झालं त्याचं कारण कोणतं होतं, भारतामधून त्यांचं साम्राज्य नष्ट झालं याचं कारण कोणतं होतं, याचा आपल्याला विचार करायचा आहे. लक्षात आलं? आता आपण सुरुवात करूयात. युरोपियन सत्तांचं आगमन. मी तुम्हाला म्हटलं कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायच्या. थोडा याच्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला तिथे अभ्यासासाठी पण अपलोड झालेला असेल, आपोआपच अपलोड होतो हा. आणि मग थोडं थांबून तुम्ही विचार करायचा आहे की युरोपियन सत्तांमध्ये पोर्तुगीज भारतात आले, त्यात आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे, ते वहीत एकाखाली एक व्यवस्थित लिहायचं आहे. एवढा अभ्यास रोज केला की तुम्हाला आपण जी सुरुवातीची स्ट्रॅटर्जी म्हणतोय तर ती तुम्हाला साध्य करता येईल. कोणकोणत्या गोष्टी आपण आत्ता सांगितल्या? भारतामध्ये पोर्तुगीजांचं झालेलं आगमन, त्यांचं येण्याचं कारण, महत्त्वाचे पोर्तुगीज गव्हर्नर कोणकोणते होते, पोर्तुगीजांचा कोणत्या प्रकारे भारतीयांशी संघर्ष झाला, भारतामध्ये पोर्तुगीजांनी कोणतं योगदान दिलं, आणि पोर्तुगीजांचं भारतामधून जे पतन झालं, त्यांचं साम्राज्य नष्ट झालं, याला कोणतं कारण होतं याचा आपल्याला विचार करायचा. मग त्याच्यातलं एक एक आपण विचार करूयात. पोर्तुगीजांचं भारतातील आगमन. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? वास्को द गामा भारतात आला. हे भारतातलं पोर्तुगीजांचं आगमन होतं. भारतातलं पोर्तुगीजांचं आगमन या ठिकाणी होतं. आपण या ठिकाणी भारतातलं पोर्तुगीजांचं आगमन थोडंसं याच्यामध्ये काहीतरी आलं. पोर्तुगीजांचं आगमन. वास्को द गामाचा आपण विचार केला होता का वास्को द गामाचा? आपण पाहूयात पुन्हा एकदा. हा आहे वास्को द गामा. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल पिक्चर पाहता येईल की वास्को द गामा, तर हे इमॅजिन करता येईल तुम्हाला. हे लक्षामध्ये ठेवा. कुठून वळसा घालून कुठे आला होता हा थोडंसं विचार करा. या ठिकाणी आपण पाहिलं होतं की हा केप ऑफ गुड होपला वळसा घालून इथे कालिकत बंदरामध्ये उतरला होता वास्को द गामा. असा कोण घेऊन आलं होतं वास्को द गामाला? अब्दुल मजीद नावाची एक व्यक्ती होती. ती वास्को द गामाला कालिकत बंदरामध्ये आणण्यासाठी त्यांनी मदत केली होती. लक्षात आलं? त्याचा आपण विचार करूयात. म्हणजे फॅक्ट्स पाहायला सुरुवात करूयात. वास्को द गामा भारतात येतोय. कधी आलं होतं भारतामध्ये? कधी आपण उल्लेख करतो? 1498 मध्ये. 1498 मध्ये वास्को द गामा भारतात येतोय. केप ऑफ, कोणी शोध लावला होता? केप ऑफ गुड होपचा बार्थोलोम्यू डियाज, हे नाव लक्षात ठेवा. केप ऑफ गुड होपला वळसा घालतोय, भारतामध्ये येतोय, केरळमध्ये राहील. कुठे? कालिकत बंदरामध्ये. कालिकत बंदर केरळ या ठिकाणी वास्को द गामा येतोय. लक्षात आलं? कोणकोणत्या मार्गाने? मी तुम्हाला म्हटलं एका व्यक्तीवर येतोय. हा व्यक्ती होता, त्याचं नाव होतं अब्दुल मजीद नावाची व्यक्ती होती. अब्दुल मजीद नावाची व्यक्ती. या व्यक्तीबरोबर तो येतोय, कालिकत बंदरामध्ये पोहोचतोय. आपल्याला कधी विचारलं की कोणाबरोबर आला होता? अब्दुल मजीद बरोबर आला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं. अब्दुल मजीद यांच्याबरोबर आला होता. ठीक आहे, आपल्या लक्षात आलं. अब्दुल मजीद यावेळी कुठे आला? कालिकत बंदरात आला. यावेळी तिथला राजा कोण होता?
झामोरीन नावाचा राजा होता. झामोरीन राजाकडे आलेला होता. तर मग यानं या वास्को द गामाचं स्वागत केलं. आता वास्को द गामाचं स्वागत केलं, परदेशावरून एक व्यापारी येतोय, त्याचं स्वागत तिथला राजा करतोय. मग विचार करा, स्थानिक व्यापाऱ्यांना चांगलं वाटेल की वाईट वाटेल? त्यांना हे कुठेतरी वाईट वाटायला लागलं. कारण का? वास्को द गामा येण्यापूर्वी हे लोक या ठिकाणी व्यापार करत होते. आणि कोणते लोक व्यापार करत होते? अरब लोक. वास्को द गामा येण्यापूर्वी भारतामध्ये व्यापार करणारे अरब लोक होते आणि अरब लोकांना वास्को द गामा भारतात आला, कालिकतचा राजा त्याचं स्वागत करतोय याचं वाईट वाटलं, त्याला विरोध करायला सुरुवात केली, त्याचा हेवा वाटायला सुरुवात झाली. वास्को द गामा भारतात येतोय, भारतामधले काही पदार्थ घेतोय आणि पुन्हा माघारी जायला निघतोय पोर्तुगालला. कोणकोणते पदार्थ नेले वास्को द गामाने? वास्को द गामाने भारतामधून मसाले, मिरपूड, त्याच्यानंतर आपण जर विचार केला औषधी वनस्पती घेऊन गेला. औषधी वनस्पती घेऊन गेला. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की हे आपण म्हणतो की पूर्वेकडील व्यापार खूप संपन्न होता. त्यावेळी चलन चालत असेल का हो की समजा भारताकडून मसाले न्यायचे आणि त्याच्या बदल्यात ते काय देत असतील भारताला? त्यावेळी चलन तर नव्हतं भारताकडे, त्यांचं चलन तर भारत घेणार नाही. काय देत असेल विचार करा. भारत त्यांच्याकडून सोन्याचे तुकडे घ्यायचा. सोने की चिडिया असं म्हटलं जात होतं. त्याच्या मागचं कारण काय आहे? सगळ्या जगातलं सोनं भारतामध्ये येत होतं. जहाजं भरून सोन्याचे चांदीचे तुकडे भारत या मसाल्यांच्या बदल्यामध्ये घेत होता. लक्षात येतं? वास्को द गामाने जर खर्च केला म्हणजे त्याच्याकडून काय चलन नाही घेतलं, सोन्याचे तुकडे घेत होता भारत. भारतामधून परदेशात मसाले पाठवायचेत, वस्तू पाठवायचेत, तर जहाजं भरून सोन्याचे तुकडे येत होते. एवढे संपन्न होतो आपण अगोदरच्या काळात. तशा प्रकारे हा वास्को द गामा भारतामधून काही वस्तू घेऊन जातोय आणि गेल्यानंतर त्याला विचारले जात आहे, त्याच्या लक्षात येतं आहे आपल्या आत्तापर्यंत जो प्रवास केला भारतामध्ये जाऊन माघारी यायचा, त्या संपूर्ण प्रवासाचा खर्च निघून 60 पट त्याला नफा झाला होता. साठ पट नफा झाला होता त्याला, सगळा खर्च निघून. आता बाकीच्या व्यापाऱ्यांना वाटलं असेल का हे आपल्याही बाबतीत घडलं पाहिजे. वास्को द गामानं जो नफा कमवला त्या नफ्यामुळं जास्तीत जास्त लोक, जास्तीत जास्त व्यापारी भारतात येण्यासाठी प्रवृत्त झालेले आपल्याला दिसून येतात. वास्को द गामानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये लोक येत आहेत. पोर्तुगीजांचं आणखी एक दल भारतामध्ये आलेलं आपल्याला दिसतंय. आणि वास्को द गामा सुरुवातीला 1498 मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आला आणि दुसऱ्यांदा 1501 मध्ये तो भारतामध्ये आला होता. म्हणजे दोनदा वास्को द गामा भारतात आल्याचे उल्लेख आढळून येतात. पहिल्यांदा आला 1498 मध्ये, दुसऱ्यांदा आला 1501 मध्ये. आणि मग हळूहळू भारतामध्ये पोर्तुगीज येण्याची प्रक्रिया सुरू झाली. पोर्तुगीज भारतात कसे आले हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं? आता आपल्याला पहिल्यांदा जो दुसरा मुद्दा आपण पाहिला होता की पोर्तुगीजांचे भारतात आगमन होण्याचं कारण कोणतं होतं, त्याचा विचार करूया. पोर्तुगीज भारतात आले, कसे आले हे आपण सांगितलं. आता कारण काय याचा आपण विचार करूया. हा आपण पाहिला नकाशा, कसा तो भारतात येतोय. पोर्तुगाल इथं आहे पहा, इथं आहे. इथून असा
करत केप ऑफ गुड होपला इथे वळसा घालतो. इथे केप ऑफ गुड होप आहे आणि इथून इथे कालिकत बंदर आहे आणि इथे भारतामध्ये तो येतोय. आता आपल्याला विचार करायचा आहे की भारतामध्ये पोर्तुगीज लोक यायला सुरुवात झाली, त्याची कारणं कोणती होती? पोर्तुगीज भारतात येण्याची कारणे, पोर्तुगीज भारतात येण्याची कारणे कोणती? अंदाज लावायचा आहे. साहजिकच आहे, आर्थिक हेतू असणार आहे, व्यावसायिक हेतू असणार आहे. त्यासाठी तर येणार नाही फिरायला, काय एक दोन जण येतील पुन्हा येणार नाहीत, पण आर्थिक हेतू महत्त्वाचा होता. दुसरं मी तुम्हाला सांगितलं धार्मिक कारण. कुठला तर प्रदेश आपण पण नियंत्रणाखाली आणला पाहिजे, आपल्याही धर्माचा प्रसार झाला पाहिजे. तर हा एक हेतू होता, म्हणजे धार्मिक कारण. म्हणजे तुमचा दुसरा प्रश्न इथे क्लिअर होत आहे. पोर्तुगीज भारतात का आले? पहिला प्रश्न पोर्तुगीज भारतात कसे आले त्याचा विचार केला. दुसरा का आले, आर्थिक हेतू, धार्मिक कारण. लक्षात आलं? आर्थिक व्यावसायिक हेतू. आर्थिक हेतू म्हणजे काय? नफा मिळवायचा होता. वास्को द गामा भारतामधून गेला आणि त्यांनी सांगितलं सगळा खर्च जाऊन मला 60% नफा झाला आहे, आणि मग नफा मिळवण्याचा हेतू आला. उद्देश एक पण होता, पूर्वेकडचा व्यापार श्रीमंत आहे हे कळालं होतं, आणि मग त्या ठिकाणी अरब व्यापार करतात. मी तुम्हाला सांगितलं वास्को द गामा भारतात आला त्यावेळी भारतामध्ये अरब लोक व्यापार करत होते. तर या अरबांना या स्पर्धेतून हाकलून लावायचं आहे, हा सुद्धा उद्देश या पोर्तुगाल लोकांनी ठेवला होता. आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे त्या ठिकाणी. हा व्यावसायिक हेतू. या कारणानं पोर्तुगीज भारतामध्ये आले. लक्षात आलं? आता आपल्याला विचार काय करायचा? आता अभ्यासाच्या आपण मुख्य रूपाकडे हळूहळू चाललो आहे. इथंपर्यंत लक्षात आलं? आता विचार करा, पोर्तुगीज भारतात यायला सुरुवात झाली, त्याची कारणंही कळाली. मुख्य पोर्तुगीज गव्हर्नर कोणते भारतामध्ये आले होते? हे तिघजण. तिघांची 3 मुख्य गव्हर्नर आहेत. ओळखता यांना तुम्ही? हे जे आहेत फ्रान्सिस्को डी अल्मेडा. या ठिकाणी यांना आपण म्हणूयात फ्रान्सिस्को डी अल्मेडा. हे तुम्हाला फोटोसहित तुम्हाला इथे मिळेल. हा पोर्तुगीज गव्हर्नर कोणत्या कालावधीमध्ये होता? हे 1505 ते 1509 या कालावधीमध्ये पोर्तुगीज गव्हर्नर होता फ्रान्सिस्को डी अल्मेडा. दुसरे जे दिसत आहेत अल्फान्सो डी अल्बुकर्क, गोवा जिंकणारा, हे पोर्तुगीज साम्राज्याचा भारतातील संस्थापक म्हटलं जातं यांना. त्याचा पण आपण विचार करणार आहोत. अल्फान्सो डी अल्बुकर्क यांचा कालावधी कोणता होता? हे दीर्घकाळ भारतामध्ये राहिले. यांचा कालावधी 1509 ते 15 हा कालावधी यांचा होता. अल्फान्सो डी अल्बुकर्कचा. लक्षात आलं? पुढचा हे जे दिसत आहेत हे नीनो डी कुन्ना यांचं नाव आहे. नीनो महत्त्वाचे जे आपल्याला अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये विचारले जातात. नीनो डी कुन्ना असं यांचं नाव आहे. कोणत्या कालावधीमध्ये हे होते? 1529 ते 1538 या कालावधीमध्ये. हे महत्त्वाचे काही गव्हर्नर पोर्तुगीजांचे हे तिघं. लक्षात आलं? या तिघांच्यावरती आत्तापर्यंत UPSCला आणि MPSCला पण या तिघांवरतीच प्रश्न विचारतात. आणि हे 3 महत्त्वाचे, त्यांची सखोल माहिती, यांच्या गोष्टी
यांनी भारतात काय काय केलं येऊन हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं 3 गव्हर्नर ह्यांचा आपण विचार केला. फ्रान्सिस्को डी अल्मेडा 1505 ते 9, अल्फान्सो डी अल्बुकर्क 1509 ते 15. ह्याला आपण म्हणतोय पोर्तुगीज साम्राज्याचा भारतामधील पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक म्हटलं जातं. निनो डी कुन्हा 1529-38. प्रत्येकाचं कार्य आपल्याला समजावून घ्यायचं, सुरुवात आणि अभ्यास करावा लागतो याचा. फ्रान्सिस्को डी अल्मेडेचा आपण विचार करूया. येथे आपण फ्रान्सिस्को डी अल्मेडाचा विचार करूयात. सुरुवातीला यांचा, ठीक आहे. आपल्याला थोडंसं सेव्ह करावं लागेल अगोदर, त्याशिवाय ते क्लिअर होणार नाही. फ्रान्सिस्को डी अल्मेडा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून याला ओळखलं जातं. फ्रान्सिस्को डी अल्मेडाला पोर्तुगीज सरकारनं आदेश देऊन भारतात पाठवलं होतं. कोणता आदेश देऊन भारतामध्ये पाठवलं होतं त्याचं पण आपण, या फ्रान्सिस्को डी अल्मेडाला पोर्तुगीज सरकारनं सांगितलं होतं की तुम्ही जायचं आहे आणि तिथला हिंद महासागर, आपला हिंदी महासागर, त्या हिंद महासागरावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. हा आदेश दिला आणि हा आदेश देऊन पोर्तुगालच्या सरकारनं फ्रान्सिस्को डी अल्मेडा या गव्हर्नरला भारतामध्ये पाठवलं होतं. म्हणजे फ्रान्सिस्को अल्मेडाला काय सांगितलं जातं आहे, हा जो भाग आहे हिंद महासागराचा, कुठला पहा, या ठिकाणी पुन्हा सेव्ह करावं. हा हिंद महासागराचा जो तुम्हाला भाग दिसतोय कंप्लीट, हा निळा सगळा, या सगळ्या भागावरती तुम्ही काय करायचं आहे तर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. लक्षात येत आहे की कोणता आदेश देऊन पाठवलं होतं. हिंद महासागरावरती नियंत्रण प्रस्थापित करणे हा आदेश दिला पोर्तुगाल सरकारनं आणि भारतामध्ये पाठवून दिला. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतं की हिंद महासागरावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे प्रयत्न यांनी केले आणि प्रत्यक्षात हिंद महासागरावर नियंत्रण कोणाच्या काळात प्रस्थापित झालं तर अल्फान्सो डी अल्बुकर्कच्या काळात झालेलं दिसतं. पाया हिंद महासागरावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा फ्रान्सिस्को डी अल्मेडाने सुरू केला आणि पूर्ण झाला अल्फान्सो डी अल्बुकर्कच्या काळात. त्याचा आपण विचार करूया. सुरुवातीला फ्रान्सिस्को डी अल्मेडाला मी तुम्हाला सांगितलं पोर्तुगाल सरकारनं एक आदेश देऊन भारतात पाठवलं होतं की हा जो हिंदी महासागर दिसतोय तर या हिंदी महासागरामध्ये तुम्हाला नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. या हिंदी महासागरामध्ये हा जो दिसतंय निळा पाणी तुम्हाला दिसतं तर याच्यामध्ये इंडियन ओशन, इथे तुम्ही काय करायचं आहे तर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी तो प्रयत्न चालू करतो आहे. मग त्याने एका पॉलिसीची स्थापना केली. हिंद महासागरावरती नियंत्रण मिळवायचं आहे, त्याने एक पॉलिसीची स्थापना केली. त्या पॉलिसीला ब्ल्यू वॉटर पॉलिसी असं म्हणतात. ब्ल्यू आपण निळ्याच्या अक्षराने लिहूयात. एका पॉलिसीची कसं काय ते प्रॉब्लेम येतो. ब्ल्यू वॉटर पॉलिसीची स्थापना केली. मग ती ब्ल्यू वॉटर पॉलिसी काय होती याचा पण आपण विचार करूयात. यांच्यावर सुरुवातीला या हिंद महासागरावर कोणकोणत्या सत्ता होत्या, त्या सत्तांवरती वर्चस्व प्राप्त करण्यासाठी काही लढाया झाल्या का याचा पण आपण विचार करूयात. पण सुरुवातीला एक पॉलिसी कोणती त्यांनी सुरू केली होती तर ब्लू वॉटर पॉलिसीची स्थापना केली. लक्षात आलं, ब्लू वॉटर पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली. फ्रान्सिस्को डी अल्मेडा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता. याला भारतामध्ये एक आदेश देऊन पाठवण्यात आलं होतं. त्याला सांगण्यात आलं होतं की तुम्ही काय करायचं तर हिंदी महासागरावरती वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. हिंदी महासागरावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी फ्रान्सिस्को डी अल्मेडा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी एका पॉलिसीची स्थापना करतो आहे. त्या पॉलिसीला ब्ल्यू वॉटर पॉलिसी असं म्हटलं जातं. आता याच्या अगोदर हिंद महासागरावर कोणाचं नियंत्रण होतं
आपण म्हटलं अरब लोक व्यापार करत होते. यावेळी अरब, तुर्क, शिवाय इजिप्शियन हे जे लोक होते किंवा गुजरातचे लोक, गुजरातचे व्यापारी, इजिप्शियन, गुजरातचे व्यापारी हे हिंद महासागरावरती व्यापार करत होते. म्हणजे ज्यावेळी ब्ल्यू वॉटर पॉलिसीची रचना केली त्यावेळी हिंद महासागरावरती कोण व्यापार करत होतं, कोणाचं वर्चस्व होतं याचा तुम्ही विचार केला. अरब, तुर्क, इजिप्शियन आणि गुजरातचे स्थानिक व्यापारी यांचं वर्चस्व हिंदी महासागरावरती होतं. पोर्तुगीजांनी काय ठरवलंय? पोर्तुगीजांनी ठरवलंय की हिंदी महासागरावरती वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. मग या पोर्तुगीजांना यांच्याशी काही लढाया कराव्या लागल्या या व्यापारामध्ये वर्चस्व प्राप्त करण्यासाठी. कोणकोणत्या लढाया केल्या? सुरुवातीला हिंदी महासागरावरती वर्चस्व प्राप्त करण्यासाठी पोर्तुगीजांनी जी लढाई केली त्याला चौलची लढाई असं म्हटलं जातं. कधी झाली होती? 1508 मध्ये. 1508 चौलची लढाई झाली. या लढाईमध्ये पोर्तुगीजांचा पराभव झाला. पहिल्या लढाईमध्ये हिंदी महासागरावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पहिली लढाई करण्यात आली. 1508 मध्ये चौलची लढाई त्याला म्हणतात. या युद्धामध्ये इंग्रजांचा यांच्याकडून पराभव झाला. दुसरी लढाई लगेच होते 1509 मध्ये. त्याला दीवची लढाई असं म्हणतात. दीव, दुसरी लढाई हिंदी महासागरावर व्यापार नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी. दीवच्या लढाईमध्ये ह्या चौघांना, दीवच्या लढाईमध्ये पहा, अरब, तुर्क, इजिप्शियन, गुजरात 1509च्या दीवच्या लढाईमध्ये या चौघांना पोर्तुगीजांनी पराभूत केलं. लक्षात आलं? एकत्रित सामर्थ्य होतं. अरब, तुर्क, इजिप्शियन, गुजरात या चौघांना पोर्तुगीजांनी पराभव केलं. इथून पुढं 100 वर्ष या हिंद महासागरावरती या पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. पुढच्या कालावधीमध्ये वर्चस्व कसं मोडलं त्याची पण आपण चर्चा करणार आहोत. कसे ब्रिटिश येत आहेत, कसं यांचं वर्चस्व मोडून टाकतायत, आधुनिक सत्ता कशा येत आहेत आणि मग हे कुठे कमी पडले, पतन कुठं झालं याचा पण आपण विचार करणार आहोत. पण सुरुवातीला या घटना तुमच्या लक्षात येत आहेत. पोर्तुगीज भारतात येत आहेत. पहिला गव्हर्नर येतोय फ्रान्सिस्को डी अल्मेडा. त्याला पोर्तुगाल सरकार आदेश देत आहे हिंद महासागरावरती नियंत्रण तुम्हाला प्राप्त करायचं आहे. तो येतोय हिंद महासागरावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी एका पॉलिसीची स्थापना करतोय. त्याला ब्ल्यू वॉटर पॉलिसी असं म्हटलं जातं आहे. ज्यावेळी हिंद महासागरावरती वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे त्याच्या अगोदर इथं अरब, तुर्क, इजिप्शियन, गुजरात या सत्ता या हिंद महासागरावरती त्यांचं वर्चस्व आहे. यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी 2 युद्ध खेळावी लागली. पहिलं 1508ला झालं चौलची लढाई. तिथे पोर्तुगीज हरले. पण 1509 मध्ये पोर्तुगीजांनी दीवला जी लढाई झाली त्याच्यामध्ये अरब, तुर्क, इजिप्शियन आणि गुजरात यांचा एकत्रितपणे प्रभाव केला. एकत्रित सैन्याचा पराभव केला. एकत्रित सामर्थ्याचा पराभव केला. साध्य काय झालं? आता हे झालं म्हणजे थोडक्यात ही पॉलिसी यशस्वी व्हायला सुरुवात झाली. पण प्रत्यक्षात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की फ्रान्सिस्को डी अल्मेडा याच्या कालावधीमध्ये ब्ल्यू वॉटर पॉलिसी अंतर्गत हिंद महासागरावरती पोर्तुगीज पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित करू शकले का? नाही करू शकले. पूर्णपणे नियंत्रण कधी प्रस्थापित होईल? पुढचा गव्हर्नर येतोय अल्फान्सो डी अल्बुकर्क. त्याच्या कालावधीमध्ये हिंद महासागरावरती पोर्तुगीजांचं संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालं. 2 गोष्टी. हिंद महासागरावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसीची स्थापना कोणत्या पोर्तुगीज गव्हर्नरने केली होती? कोणी केली होती? आपण काय म्हटलं? फ्रान्सिस्को डी अल्मेडा यांनी केलेली होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला विधानात विचारतील की फ्रान्सिस्को डी अल्मेडाच्या काळात हिंदी महासागरावर पोर्तुगीजांचं संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित झालं होतं का? नव्हतं झालं. कोणाच्या काळात झालं? पुढचा येणारा अल्फान्सो डी अल्बुकर्क 1509 मध्ये भारतात येतोय त्याचा. तर हे आहे हा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर
फ्रान्सिस्को डी अल्मेडा याच्या काळात काय झालं. घटना सगळ्या कळाल्या. आता कोणताही प्रश्न याच्या विचारला तर तुम्हाला तो खाली तुम्हाला दिसत नाहीये का त्याच्यामध्ये? तुमचे काही मेसेज आलेत, स्क्रीनवरती लिहिलेलं खाली जात आहे, दिसत नाही असे काही मेसेज आलेत. आता दिसतंय का तुम्हाला? कृष्णा, स्क्रीन दिसते का व्यवस्थित तुम्हाला? तिथे खाली खाली जात आहेत, मुलांचे मेसेज येत आहेत, सर स्क्रीन वरती लिहिलेलं खाली जात आहे, दिसत नाहीये असा मेसेज आला. म्हणजे खाली वगैरे जात नाही ना? ठीक, तिथे काही तर प्रॉब्लेम असेल त्यांच्याकडे. आवाज वगैरे काही प्रॉब्लेम वाटला तर लगेच सांगा मला. हां, ठीक आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलं. बरं, एक मेसेज पण आला आहे की नोट्स मिळणार ना. ह्या नोट्स तुम्हाला सगळ्या दिलेत, पण अजून तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तिथे हे लेक्चर झालं की त्याच्याखाली सगळ्या नोट्स देतो तुम्हाला, तिथे अपलोड करतो तुम्हाला सगळ्या नोट्स. ठीक आहे, आपण जाऊयात. फ्रान्सिस्को डी अल्मेडा तुम्हाला कळाला, पहिला पोर्तुगीज गव्हर्नर. दुसरा अल्फान्सो डी अल्बुकर्कचा आपण विचार करतो. लक्षात आलं, 1509 ते 1515 हा कालावधी आपल्याला दिसतं. यांचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की भारतातील वास्तविक सत्तेचे संस्थापक कोण आहेत, तर हे फ्रान्सिस्को डी आपलं अल्फान्सो डी अल्बुकर्क आहेत. तुम्हाला कधी असं विचारलं की भारतातील वास्तविक सत्तेचे संस्थापक, त्याचा विचार करूयात आपण. हे भारतातील वास्तविक सत्तेचे संस्थापक. तर याच्यामध्ये हे शेवटचे दोन आपले पोर्तुगीज गव्हर्नर असणार आहेत, त्याच्यानंतर आपण थांबणार आहोत. हा त्यातला दुसरा आहे. भारतातील वास्तविक सत्तेचे संस्थापक यांचं नाव आपण सांगितलं होतं, अल्फान्सो डी अल्बुकर्क. घटना नीट समजावून घ्या, सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये तुम्हाला सहजपणे सोडवता येतील. काय म्हणायचं यांना? भारतातील वास्तविक सत्तेचे, भारतातील वास्तविक सत्तेचे संस्थापक यांना म्हटलं जातं, अल्फान्सो डी अल्बुकर्कला. कारण गोवा जिंकून घेतला होता आदिलशहाकडून यांनी, त्यामुळे त्यांना भारतातील वास्तविक सत्तेचे संस्थापक असं म्हटलं गेलेलं. अल्बुकर्कनं भारतात आल्यावरती काय केलं? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 3 ठिकाणांवरती नियंत्रण प्रस्थापित केलं. कोणती 3 ठिकाणं होती? एक होतं होर्मोज, दुसरं आपल्या भारतामधलं होतं गोवा होतं, आणि तिसरं होतं मलाक्का. या 3 ठिकाणांवरती नियंत्रण प्रस्थापित केलं. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की ती ठिकाणं कुठं आहेत, त्याचा आपण विचार करूयात. हे नकाशा तुम्हाला दिसतोय भारताचा, आणि आपण 3 ठिकाणं म्हटलं. इथे जे दिसतंय तुम्हाला हे आहे होर्मुझ. 3 ठिकाणावरती नियंत्रण प्रस्थापित केलं अल्बुकर्कनं. कोणकोणती आपण म्हटलं? या ठिकाणी 3 ठिकाणं, तो होर्मुझ, गोवा आणि मलाक्का. या ठिकाणी आहे होर्मुझ, या ठिकाणी गोवा आहे, पहा इथे आपण केलेलं गोवा, आणि इथं जे आहे या ठिकाणी हा प्रदेश, हा इथला, हा आहे मलाक्का. हिंद महासागरावरती हा हिंदी महासागर तुम्हाला पसरलेला दिसतोय. तर इथे या 3 स्थानावरती
यानं आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला कधी विचारलं की या अल्बुकर्कनं कोणत्या 3 स्थानावरती, तर गोवा तर आपण पाहिलं 1510 अल्बुकर्ककडनं त्या आदिलशहाकडनं जिंकून घेतला होता. त्यानंतर होर्मुज आणि मलाक्का ही ठिकाणं कुठं आहेत हे तुमच्या लक्षात आलं. गोवा इथे, होर्मुज या ठिकाणी आणि मलाक्का या ठिकाणी. आता या ठिकाणी 3 ठिकाणं जिंकून घेतली. या ठिकाणी आपण विचार केला, होर्मुज, गोवा, मलाक्का. आणखी अल्बुकर्कनं एका शहराला पोर्तुगीजांची राजधानी बनवलं होतं. ते शहर आपल्याला विचारते. अल्बुकर्कनं कोणत्या शहराला आपली राजधानी बनवलं होतं हे विचारतील. कोचीन. यानं कोचीनला राजधानी बनवलं. कोचीनला राजधानी बनवलं अल्बुकर्कनं. तर हे याच्या कालावधीमधील महत्त्वाच्या घटना. अल्फान्सो डी अल्बुकर्क याच्या कालावधीमध्ये आपण म्हटलं 3 महत्त्वाच्या प्रदेशांवरती यांनी नियंत्रण मिळवलेलं होतं. होर्मुज, गोवा, मलाक्का तिथे 3 ठिकाणं आपण नकाशामध्ये पाहिली. कोचीनला कोणत्या शहराला राजधानी बनवलं अल्फान्सो डी अल्बुकर्क या पोर्तुगीज गव्हर्नरनं हे आपल्याला विचारतील. तर हे कोचीनला राजधानी बनवलं हे लक्षामध्ये ठेवायचं. आणखी काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या की त्याच्यामध्ये आपण असंही म्हटलं की भारतातील वास्तविक सत्तेचा हा संस्थापक होता. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं विचारतील की कोणत्या पोर्तुगीज गव्हर्नरानं भारतीय स्त्रियांशी विवाह करण्याचा सल्ला दिला होता. म्हणजे आपल्याला जर त्यांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं या अल्फान्सो डी अल्बुकर्कनं आपल्याला भारतामध्ये कायमस्वरूपी राहायचं असेल ना, तर इथल्या समाजामध्ये मिसळता आलं पाहिजे. कसं मिसळता येईल, तर तुम्ही इथल्या स्त्रियांशी विवाह करा. हा सल्ला कोणी दिला होता? अल्फान्सो डी अल्बुकर्क. मग आपल्याला कधी खूप अवघड विधान विचारलं की कोणत्या पोर्तुगीज गव्हर्नरनं आपला जम बसावा यासाठी भारतीय स्त्रियांशी विवाह करण्याचा सल्ला दिला होता? कोणी दिला होता? अल्फान्सो डी अल्बुकर्क यांनी दिलेला होता. लक्षात आलं? तर हा पण मग खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा विचारला तर आपल्याला UPSC मध्ये विचारतील. इकडे कमी शक्यता आहे, पण माहिती असावं तुम्हाला. विवाह करण्याचा सल्ला देणारा पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता? त्याच्यानंतर आणखी सती प्रथेवरती बंदी घातली गेली 4 डिसेंबर 1829ला असं आपण म्हणतो. पण कोणत्या पोर्तुगीज गव्हर्नरने सती प्रथेवरती बंदी घातली होती? अल्फान्सो डी अल्बुकर्क. सती प्रथेवरती बंदी. तुम्हाला जर कधी विचारलं कोणत्या पोर्तुगीज गव्हर्नरनं सती प्रथेवरती बंदी घातली होती, लक्षात आलं ते. पण याच्या कालावधीमध्ये मुस्लिमांना खूप त्रास दिला याने, खूप मारलं याने, आणि त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये मुस्लिमांच्यामध्ये वैर निर्माण झालेलं दिसत आहे. शिवाय एक महत्त्वाची प्रणाली अल्फान्सो डी अल्बुकर्क याच्या कालावधीमध्ये सुरू झाली होती. त्या प्रणालीला कार्टाज आर्माडा कॅफिले प्रणाली असं म्हणतात. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणत कार्टाज आर्माडा, ते मी तुम्हाला समजावून सांगतो काय प्रणाली होती. कॅफिले. तुम्हाला प्रश्न विचारला की कार्टाज आर्माडा कॅफिले प्रणालीची सुरुवात कोणत्या गव्हर्नरच्या काळात सुरू झाली होती? कोणत्या गव्हर्नरच्या कालावधीमध्ये सुरुवात झाली होती? तर या अल्बुकर्कच्या कालावधीमध्ये अल्फान्सो डी अल्बुकर्क. आता कार्टाज आर्माडा कॅफिले प्रणाली काय होती हे आपण समजावून घेऊयात. हिंदी महासागरावरती पोर्तुगीजांनी नियंत्रण मिळवलं याच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं, आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की होर्मुज, गोवा, मलाक्का ही जी ठिकाणं आहेत ही, हा संपूर्ण प्रदेश होर्मुज, गोवा, मलाक्का हा संपूर्ण प्रदेशावरती म्हणजे हिंदी महासागरावरती कोणाच्या काळात नियंत्रण प्रस्थापित झालं, तर आपण या ठिकाणी विचार केला होता की या अल्फान्सो डी अल्बुकर्कच्या काळात. मग याने एक प्रणाली सुरू केली, कार्टाज आर्माडा कॅफिले प्रणाली. काय होती? हा हिंदी महासागराचा प्रदेश यांच्या ताब्यामध्ये येतो. मग त्यांनी काय सांगायला सुरुवात केली की जर या हिंदी महासागराच्या प्रदेशामधून तुम्हाला
प्रवास करायचा असेल, तुमची जहाजं तिथून न्यायची असेल, तर तुम्हाला आमची परवानगी घ्यावी लागेल इथून पुढं. लक्षात आलं? आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला आम्हाला काही शुल्क द्यावं लागेल. म्हणजे या हिंदी महासागरावरती पोर्तुगीजांचं वर्चस्व प्रस्थापित होत आहे. त्याच्यामध्ये आपण विचार करतो, ही अशी जी जहाजं आहेत पहा, ही जहाजं तुम्हाला हिंदी महासागरामधून न्यायची आहेत, तर तुम्हाला काय करावं लागेल, तर आम्हाला आमच्याकडनं परवाना घ्यावा लागेल आणि परवाना शुल्क तुम्हाला द्यावं लागेल. हे जे परवाना शुल्क द्यावं लागणार होतं ना, त्याला कार्टाज असं म्हटलं गेलं. परवाना शुल्क जे द्यावं लागलं त्याला कार्टाज असं म्हटलं गेलं होतं. लक्षात आलं? कार्टाज आरमाडा प्रणाली. कार्टाज म्हणजे काय? तुम्हाला हिंदी महासागरातून प्रवेश करायचा आहे. हिंदी महासागरातून प्रवेश करताना तुम्हाला आमची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावं लागेल. त्याला म्हणायचं कार्टाज प्रणाली. शुल्क भरावं लागणार होतं. हिंदी महासागरामधून तुमची जहाजं नेताना आरमाडा, कार्टाज आरमाडा असं आपण म्हटलं होतं. आरमाडा म्हणजे काय? आता व्यापारी जहाज घेऊन चालले, आपण या ठिकाणी म्हणूयात, या ठिकाणी ही जहाजं तुम्ही समुद्रातून घेऊन चालला. समजा तुमची जहाजं लुटली तर काय करायचं? मग तुमच्या जहाजांना संरक्षण पाहिजे. आणि मग त्यांच्या भोवती या पोर्तुगीजांची जी जहाजं आहेत, हे जी दिसतंय तुम्हाला, ते शस्त्रांनी सज्ज असणारी जहाजं होती. आणि मग व्यापाऱ्यांचा काफिला समुद्रातनं चालला की त्याच्या भोवतीनं यांची जहाजं चालायची. खरा हेतू होता की व्यापाऱ्यांनी समुद्रामध्ये काहीतरी गडबड करू नये, हा मुख्य हेतू होता. पण व्यापाऱ्यांना सांगण्यात काय आलं? व्यापाऱ्यांना सांगण्यात असं आलं की तुम्हाला जर समुद्रामधून जाताना कोणी लुटलं तर आमचं संरक्षण असावं, म्हणून आमचा शस्त्रसज्ज जहाजं तुमच्या भोवतीने चालतील. त्याला म्हटलं गेलं आरमाडा. कार्टाज म्हणजे शुल्क देणं, आरमाडा म्हणजे काय? संरक्षण देणारी जहाजं या व्यापाऱ्यांच्या जहाजाबरोबर जातील, त्यांचं संरक्षण करतील. म्हणजे युद्ध नौका या व्यापाऱ्यांच्या बरोबर असणार आहेत. त्याला नाव दिलं आरमाडा. लक्षात आलं? तशा प्रकारे आणि हा कॅफिला म्हणजे थोडक्यात ही जी प्रणाली सुरू झाली, मी तुम्हाला सांगितलं, कार्टाज आरमाडा कॅफिले प्रणाली या अल्फान्सो डी अल्बुकर्कनं सुरू केली. लक्षात येतं या गोष्टी. तशा प्रकारे हा दुसरा गव्हर्नर आपण पाहिला. आता शेवटचा गव्हर्नर आपण पाहता, निनो डी कुन्ना असं आपण म्हटलं होतं. हा आहे निनो डी कुन्ना. निनो डी कुन्ना. आता याचं जास्त कार्य नाही, काही थोडक्यात कार्य आहेत. आपण काय म्हटलं होतं? आपली राजधानी कुठं आणली होती? अल्फान्सो डी अल्बुकर्कनं. आठवतं? राजधानी कुठे केली होती? कोचीनला राजधानी बनवलं होतं. कोचीनला राजधानी बनवलं. आणि मग निनो डी कुन्नानी फक्त राजधानी बदलली होती, एवढंच लक्षात ठेवायचं. ही राजधानी कोचीनवरून गोव्याला कोणी नेली असंच आपल्याला विचारलं. हे पहा, राजधानी कोचीनवरून गोव्याला नेली, गोव्याला हलवली. म्हणजे पहिली गोष्ट, कोणत्या पोर्तुगीज गव्हर्नरनं आपली राजधानी कोचीन या शहरामध्ये केली होती? अल्फान्सो डी अल्बुकर्क. त्याच्यानंतर कोचीनवरून पोर्तुगीजांची राजधानी गोव्याला कोणी नेली? तर निनो डी कुन्ना यांनी नेलेली आपल्याला दिसतं. तशा प्रकारे आजचा हा आपला अभ्यास आहे. एवढ्यावरती आपला लेक्चर संपत आहे. तर हे युरोपियन सत्तांचं आगमन आपण अभ्यासाला सुरुवात केली आहे. मग याच्यामध्ये एवढे फॅक्ट्स जर तुम्ही केले तर सगळ्या घटना मुळापासून समजत आहेत. आणि प्रश्न कसाही येऊ, कुठल्याही परीक्षेला येऊ, अगदी UPSC पर्यंतचे क्वेश्चन मी तुम्हाला शेवटी देईल, सहजपणे तुम्ही सोडवाल. का? तर ज्या घटना आहेत त्या मुळापासून समजणं गरजेचं आहे, तरच प्रत्येक गोष्ट सुटेल. डायरेक्ट असं सांगून जमणार नाही. 1510 मध्ये
अल्फान्सो डी अल्बुकर्कनं गोवा जिंकला म्हणून त्याला पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक मानलं जातं. बस एवढंच. पण तो अल्फान्सो डी अल्बुकर्क तुम्हाला सगळा कळाला, कुठलाही प्रश्न आला, कसलंही विधान आलं ते तुम्हाला सोडवता येतं. तसा प्रत्येक विषयाचा आपण अभ्यास करूयात आणि लवकरच याच्याबरोबर पण महाराष्ट्राचा इतिहास पण सुरुवात करूयात, कारण तो मोठा भाग आहे. तो रोज थोडा थोडा कंप्लीट करणं गरजेचं आहे. मग 1 महिना झाला की एक विषय संपेल, दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरा, 4-5 महिन्यामध्ये अभ्यासक्रम संपवू. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज खूप सारे आपण सोडवूयात. म्हणजे प्रश्न सोडवताना कोणकोणत्या अडचणी येत आहेत का हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि मग तेवढं एकदा आपलं कंप्लीट झालं टास्क की आपण बरोबर जेवढे मार्क्स ठरवले होते तेवढे त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही हा अभ्यास पूर्ण करा. थांबूयात आपण. तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.